हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज मी कुठे आली आहे? आज एक सरप्राईज आहे, ते बघा। Say hi. Say hi. Papa. गाडी ही मारुती सुझुकीची आहे, ब्रेझा। आणि आम्हाला CSD मधून घेतल्यामुळं आम्हाला थोडीशी लेट मिळाली। CSD थ्रू अवेलेबल होती, त्यामुळे मग आम्ही त्याच्यातूनच घेतली। त्यामुळे थोडीशी लेट डिलिव्हरी झाली, पण काही हरकत नाही। फायनली आम्हाला ती भेटते आणि आम्ही आता त्या घरी घेऊन जातो आहे। एक आपली स्वतःची ड्रीम कार म्हटलं तरी चालेल, त्या पद्धतीने माझी ती आहे। आणि ही आम्ही पूजा करते। माझी ही भाचीसुद्धा आहे माझ्या मागे मागे, गाडीची पूजा करते। तिलासुद्धा खूप उत्साह होता। ती 2 दिवस सुट्टी होती तिला पेपरमध्ये, तरी ती माझ्याकडे आलेली आहे आणि मग आम्ही पूजा करून घेतोय मस्त। हे बघा, नवीन गाडी घेतल्यानंतर आम्ही सर्वात पहिल्यांदा आलो मंदिरामध्ये। मंदिर हे माझ्या घराच्या जवळपासच आहे आणि आर्मी कॅम्पमध्ये आहे। पंडितजींना मी आधीच कॉल केलेला होता, त्यामुळे पंडितजी बाहेर आले आणि त्यांनी कारची खूप छान पूजा केली। मंत्र वगैरे म्हणून पूजा व्यवस्थित त्यांनी पूजा करून दिली। मंदिरामध्ये लाईट नाही आहे आत्ता, आज काय झालं होतं काय माहिती, आज लाईटच नव्हती। पूर्ण कॅम्पमध्ये लाईट नव्हती, त्यामुळे थोडासा अंधार वाटतोय। आणि तशी वेळही संध्याकाळची आहे, साधारणतः 7 वाजलेले आहेत। आणि ही पूजा आम्ही करतोय। अंधार वाढतोय, दिसतही नाही आहे, कारण लाईट गेल्यामुळे ना एवढं काही दिसत नाही आहे। पण पूजा वगैरे छान होती आहे, पंडितजी खूप मस्त पूजा करून देतात। ओम सजनाइंद्र विधजवाह सजना विजवेदाह सजनास्ताकिरीमे सजनानो बृहस्पति चंदन लग गया ना साफ। ओम सजनाइंद्र विधजवाह सजना भूगा विश्ववेदाह सजना आपला गली सजनास्ताकिरीमे सजनानो बृहस्पति पदार्थ पुष्प ले लिया, अक्षत ले लीजिए। गौरी गणेश का ध्यान करिए। ओम विष्णु वैष्णव श्रीमद भगवतो पुराण पुरुषोत्तम से विष्णु राज्य ब्राह्मणों तिथि पराधि श्री श्वेतराय कल्पे दर्शन मंत्र। मंदिरात पूजा केल्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत। आम्ही घरी यायचे सर्वजण वाट बघत होते। मी आधी कॉल केलेला होता। हे सगळे माझे नेबर्स आहेत, माझ्या बिल्डिंगमध्ये राहतात
त्यांना कॉल केलेला होता. सर्वजण गाडीची वाट बघत होते, गाडीची पूजा करायची होती, सर्वांना गाडी बघायची होती. त्यामुळे सर्वजण बाहेर जमा झालेले होते. पण झालं असं की लाईट नसल्यामुळं काही दिसतही नव्हतं आणि उत्साह कमी झालेला होता की आता अंधारात कसं करायचं. पण तरीसुद्धा बघा सर्वांनी कसं मॅनेज केलं आहे ते. सर्वांचे आपापले फोन होते, त्या फोनची बॅटरी लावली आणि त्याच्या उजेडात आमचं पूजा करायचं काम चालू झालं. आणि मुलांनासुद्धा खूप उत्साह होता. हे बघा सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या चालू आहेत आणि त्याच्यातूनच मग आम्ही पूजा करतो आहे, त्याच्यातून जेवढं दिसतं आहे वगैरे. आणि इथं गाडीची सगळ्यांनी पूजा करून घेतली. आणि सर्वांचं हे होतं की गाडी आल्यानंतर आम्ही रील्स बनवू, खूप छान छान फोटो काढू. पण एकतर अंधार झालेला होता आणि दुसरं लाईटच नव्हती, त्याच्यामुळं सगळ्यांचा उत्साह कमी झालेला होता. ते काय आम्हाला करताच नाही आलं जास्त वेळ. आणि मग त्यामुळे फक्त पूजा वगैरे करून घेतली. आणि यानंतर गाडीवरती ठसे उमटवायचे होते. माझ्या मुलीच्या पायाचे ठसे उमटवायचे होते. त्याच्यासाठी घेतलेलं आहे. ताटात कुंकू घेतलेलं कालवून आणि बघता येतात की कुठं कसे ठसे उमटवायचे, कुठल्या साईडला व्यवस्थित कुठं दिसतील. आणि अंधार असल्यामुळे थोडंसं होते, कन्फ्यूज होते, गोंधळ होतोय, पण चाललं आहे. तिला तिच्या पप्पांनी उचलून घेतलेलं आहे आणि पायाचे फुटप्रिंट्स घेतलेत गाडीवरती. तिला ते करताना इतकं छान वाटत होतं ना आणि आम्हालाही बघताना खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली हा ट्रेंड चाललेला आहे आणि चांगलंही आहे ना, त्यात वाईट काय आहे. त्यामुळं खूप मस्त वाटत होतं, मजा आली आम्हालाही बघतानाही करतानाही छान वाटतं. आणि सगळ्यांनी खूप उत्साहाने गाडीची पूजा केली, खूप आनंदाने सगळेजण सामील झाले माझ्या आनंदामध्ये. त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला नक्की सांगा.